जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. श्रीराम. आपल्याला परब्रह्माचे सत्याचे ज्ञान आपल्या शरीराच्या इंद्रियांनी होणार नाही. पाहू जाता दिसणार नाही, ऐकू जाता ऐकता येणार नाही. मात्र सद्गुरूंची कृपा झाली तर सत्याचा अनुभव घेता येईल असं सोपं आता तू लक्षात ठेव. येथेही समर्थ पुन्हा आपला अहंकार घालवणारे आपल्याला खात्री वाटेल असेच सांगतात. भगवान परम दयाळू आहेत. आपल्या भक्तांचे ते सर्व प्रकारे रक्षण करतात आणि त्यांच्या हिताचेच ते करतात. भगवंत भक्तांचा कैवारी आहे. तो दक्ष आहे आणि सर्व साक्षीही आहे. भगवंत साक्षीने पक्ष घेतो असं समर्थ म्हणतात. देवाने आपल्याला अन्न वस्त्र निवारा दिला आहे ती त्याची कृपा आहे. खरं तर आपल्या गरजेपेक्षा आणि योग्यतेपेक्षाही भगवंताने जरा जास्तच आपल्याला दिले आहे. म्हणूनच भगवंत आपण दिलेली देणगी आपण सर्व माणसं नीट वापरत आहोत का हेही दक्षतेने बघत असतो. आता असं बघ आता तुम्ही मुलं अगदी नियमितपणे मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट वापरता. हे सगळं तुमचे आईबाबाच तुम्हाला घेऊन देतात ना, म्हणून ते अधूनमधून चेक करतात तुम्ही कसं वापरत आहात ते. मोबाईलवर तुम्ही काय बघता, काय वाचता, काय एकमेकांना फॉरवर्ड करता, यूट्यूबवर काय काय बघता, हे सगळं आईबाबा तुमच्या कळत नकळत बघतच असतात. आणि ते बरोबरही आहे. तुमच्या काळजीपोटीच ते दक्ष असतात ना. तुम्ही काय खाता, कोणते कपडे घालून बाहेर जाता याकडे आईचं अगदी बारीक लक्ष असतं. तसं करणं गरजेचंही आहे ना. अगदी तसंच आपल्याही प्रत्येक वागण्याकडे परमेश्वराचं लक्ष असतं असं समर्थांना इथे सुचवायचं आहे. गुराखी जसा गायी राखतो तसा देव रक्षणासाठी येत नाही तर तो सद्बुद्धी देतो असं समर्थांना सुचवायचं आहे. त्यासाठीच परमेश्वराचे स्मरण ठेवा, आठवण ठेवा, त्याचं नाम घ्या असं सतत समर्थ सांगत आहे. एक गोष्ट आहे, एका बागेत एक आंब्याचं छान झाड असतं. दिमाखात उभं असतं. डेरेदार झाड सावली छान देत असतं सर्वांना. त्याच्याच खाली जमिनीवर मऊ गवतही पसरलेलं असतं. इतक्यात वाऱ्याची हलकीशी झुळूक आली आणि गवताचं पात्र डोललं वाऱ्याबरोबर. हलक्याशा झुळकीनेही पान हललं याचा हसूच आला आंब्याच्या झाडाला. खरं तर कुत्सितपणा होता त्या हसण्यात. झाड गवताला म्हणालं, कसा रे तू असा नाजूक साजूक? मी बघ कसा कणखर आहे, ताठ उभा आहे. नाही तर तू लहानपणापासूनच मी असा बळकट आहे. कोणाला घाबरणं मला जमतच नाही. गवताचं पातं मात्र नम्रतेने म्हणतं, अरे निदान त्या सर्वोच्च शक्तीपुढे तरी नम्र होशील का नाही? का असाच ताठ उभा राहणार त्याच्यापुढे? इतकं ऐकूनही आंब्याचा ताठपणा कमी व्हायला नाही. उलट अधिकच गर्विष्ठपणे म्हणाला, कसली सर्वोच्च शक्ती? ते काही खरं नसतं. सगळं माझ्या इच्छेवर असतं. आता हेच बघ ना, माझी इच्छा नव्हती तर मी आत्ता हल्लोही नाही. उलट तुलाच मी हलवलं बघ. परंतु खरा प्रकार गवताच्या पात्याच्या लक्षात आला. आंब्याचं झाड स्वतःहून हलत नव्हतं तर जोरदार वारं सुटलं होतं म्हणून ते हलत होतं. इतक्याच वाऱ्याचा जोर अचानक वाढला आणि कडाड असा आवाज करत आंब्याचं झाड मोडून पडलं आणि परमेश्वरावर श्रद्धा असणारं गवत मात्र डोलत होतं. अहंकाराने आंब्याचं झाड संपलं आणि नम्रतेनं गवत उभं होतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही हेवा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाय धरिल्या नचले बळ. अहंकार सोडू शकला तरच सत्य जाणू शकाल, हीच गोष्ट समर्थही सतत सांगत आहेत. आपण ही दोघी आपलाही अहंकार संपू दे अशी प्रार्थना समर्थांना करूया. जय जय रघुवीर समर्थ.